नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। महामार्ग 53 बनला मृत्यूचा सापळा, खड्ड्यांचे साम्राज्य। प्रशासन आणखी किती बळींची वाट पाहणार? मोसिम शेख यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क विसरवाडी। नमस्कार प्रेक्षक हो, धुळे सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील कोंडाईबारी घाट ते नवापूर दरम्यानची दुरवस्था आता वाहन चालकांसाठी अत्यंत जीवघेणी ठरू लागली आहे। रस्त्याची झालेली दयनीय अवस्था आणि प्रशासनाची अनास्था यामुळे या मार्गावरील प्रवास म्हणजे मृत्यूचा प्रवास ठरत आहे। पावसामुळे या महामार्गाची चाळण झाली असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे। पावसाळा सुरू होण्यापूर्वी किंवा खड्डे पडल्यानंतर प्रशासनाकडून केवळ दिखाऊ आणि तात्पुरती मलमपट्टी केली जाते। खड्डे बुजविण्याच्या नावाखाली वरवर केलेली डागडुजी पहिल्याच पावसात पाण्यात वाहून गेली। परिणामी महामार्गावर पुन्हा एकदा खड्ड्यांचे अवाढव्य साम्राज्य निर्माण झाले आहे। ठेकेदार आणि प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे सामान्य नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे। या मार्गावर कुठे तब्बल 2 ते 3 फुटांचे खोल खड्डे पडले आहेत, तर कुठे खडी आणि मुरुमाचे मोठे ढिगारे पसरले आहेत। सततच्या पावसामुळे रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचून राहत असल्याने रात्रीच्या वेळी वाहन चालकांना खड्ड्यांचा नेमका अंदाज येत नाही। यामुळे वाहनांचे नियंत्रण सुटून अपघातांचे प्रमाण वेगाने वाढले आहे। धुळे ते सुरत हा अतिशय महत्त्वाचा आणि वर्दळीचा मार्ग आहे। या मार्गावरून दररोज हजारो लहान मोठे वाहन, एसटी बसेस, मालवाहतूक करणारे अवजड ट्रक्स आणि जीव वाचवण्यासाठी धावणाऱ्या रुग्णवाहिकांची सतत ये-जा सुरू असते। अशा अत्यंत महत्त्वाच्या महामार्गाची चाळण झाली असतानाही महामार्ग प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित ठेकेदार नेमके कोणत्या मोठ्या दुर्घटनेची प्रतीक्षा करत आहेत, असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य नागरिकांमधून विचारला जात आहे। डागडुजीच्या नावाखाली केवळ माती, मुरुम आणि खडी टाकून ठेकेदार आणि अधिकारी आपली तुंबडी भरत आहेत का, असा आरोप नागरिकांनी केला आहे। तात्पुरती मलमपट्टी करून वेळ मारून नेण्याऐवजी महामार्गावरील सर्व खड्डे तातडीने आणि दर्जेदार डांबराने पुरण्यात यावेत। या मार्गाची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकारी व ठेकेदारांवर कडक कारवाई करण्यात यावी। एखाद्या मोठ्या दुर्घटनेनंतर किंवा जीवितहानीनंतरच प्रशासन जागे होणार का, असा सवाल करत वाहन चालकांनी आता आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे। महामार्ग आहे की मृत्यूचा सापळा, अशी संतप्त भावना व्यक्त करत संबंधित यंत्रणेने त्वरित पावले उचलून या मार्गाची दुरुस्ती करावी आणि वाहन चालकांचा प्रवास सुरक्षित करावा, अशी जोरदार मागणी जोर धरत आहे। रास्ता इतना खराब है, गाड़ियाँ इतने खराब हो रहे हैं, गाड़ी के इतना बिना सुधा है, वो जब तो एक्सीडेंट हुआ है तो 2 जन एक्सपायर हो गए। आदिवासी में भाषण दी मैं पठान है, बापू बाठा आदिवासी है, 9 अगस्त आम्ही बापू हुई है और रास्ता दूर व्यवस्था काय है ये लोग है हैरान होते आप वो है कि खूप मांग आपली गंभीर देते हैं यारे ससनल उन्नति तर रस्ता ते भी हरवला देते आम्ही काल पडली दवाखाना मारलो आतो आवलू फातरमान हरे की रस्ता नाही सापडलो। एक तो गाडी लावे ते एमटी करणार आहे तो रस्ता है तुम्हाला विसरता हा आपू आदिवासी है, आदिवासी दी आपू एक वालता हा ई कोठी खातर एक कहा ना हवे आपू हां सरकार आरी दर्पण नाही यदि आपू है आदिवासी आपू है एक वेळा काही कोठी खातर है आणि पाठा मिलता आणि या खातर आवाज उठवता ये पठाण में आदिवासी बंधुआन विनंती है आणि इतर समाज भी है। आदिवासी ना चालतो पाठा समाज चालली आहे यामे आता गंगापूरच्या आमच्या सोबत जे आहेत हो त्यांनी व्यवस्था सांगितली एक गंभीर व्यवस्था आहे। जर आपण पाहायला गेलो तर म्हणजे शाळेचे विद्यार्थी असतील, रुग्णवाहिका असेल, कोणत्याही सेवांना या गोष्टींची किती अडचण येत असेल त्यांच्याकडून आपण माहिती घेतली। आपण स्वतः आहेत, खड्डे पहा, महामार्ग पहा, आता किती लोकांचे जीव घेणार साहेब आपण, हा प्रश्न लोकांना पडला आहे। महामार्गाला एवढीच विनंती आहे की त्यांचे अधिकारी असतील, अधिकारी नंतर मग ते कॉन्ट्रॅक्टर असतील, त्यांनी हा महामार्ग व्यवस्थित करावा, लोकांच्या सुरक्षेसाठी तरी व्यवस्थित करावा। पाटियां टूट रहे हैं, गाड़ी का बहुत नुकसान हो रहा है, मोटरसाइकिल वाले रात में गिर रहे हैं, टंगड़ियां टूट रही, हाथ टूट रही, इसका जिम्मेदार कौन? आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।